पूर्वी बालविवाह व्हायचे, घराच्या बाहेर महिलांना निघू द्यायचं नाही, स्त्री ही फक्त घरामध्ये जेवण बनवण्यापुरती होती. ह्याचं कारण तुम्हाला आणि आम्हाला आता समजायला लागलेलं आहे हळूहळू. कारण एक बायको त्याच्या नवऱ्याचे तुकडे करून त्याला ड्रम मध्ये ठेवते आणि वरून सिमेंट टाकून पूर्ण कॉन्क्रीट करून टाकते, आणि दुसरी हनीमूनला म्हणून त्याला नेते हनीमूनला आणि तिकडे नेऊन त्याचा कार्यक्रम करून टाकते. अशांना बाजूला ठेवून आज आपण एका म्हशीच्या हल्ल्याबद्दल बोलू. जिने लाज ही पूर्ण विकून खाल्लेली आहे. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करू. आज मेरा ब्रेकअप हो गया, मेरा 5 साल का रिलेशनशिप खत्म हो गया। बताती हूँ क्या हुआ। तो मैं शाम को किताब पढ़ रही थी, अचानक से मैंने इसकी गांड में उंगली डाल दी। इसको लगा कि मैं हिंट दे रही हूँ कुछ करने के लिए, तो मैंने उसको थप्पड़ मार दिया। मैंने तो उसकी गांड में उंगली इसलिए किया था ताकि मैं उंगली भिगाकर किताब का पन्ना पलट। अरे रे 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 रे. कुठं पण हात घालते. पुस्तकाचं पान पलटी करण्यासाठी त्याच्या ढुंगणामध्ये बोट घालते. मग तुझ्या पुढचं काय कामाचं? त्याला त्रास देण्यापेक्षा तुझे तूट टाकली असती. पाचीला पाची बोट. बहुत लोग मुझसे पूछ रहे थे, सजल आपके पीछे वाले अलमारी के अंदर क्या रखा है, दिखाओ। तो चलो आज मैं फाइनली आपको दिखाऊंगी मेरे अलमारी में क्या रखा है। तो ये एक लेजर लाइट है और यहाँ पे एक कप का बॉक्स है और यहाँ पर कुछ किताबें हैं और ये मान्य आहे तुझ्या बीएफच्यानं तुला काही होत नाही, तुझी भूक भागत नाहीये, आणि ते पुढून वापरायचं ना. मागून वापरण्याचं कारण काय? आणि त्याला फुगा का लावलाय? खूपच जोरात पळते. मला वाटते सरकारी नळाला पाणी आलेलं आहे. पाणी जातं ह्या भीतीने ती जोरात पळते. आम्हाला झोपेमध्ये मोठे व्हायचे स्वप्न पडतात आणि हिला जेवण करणं, हागणं, मुतणं आणि झोपते वेळेस रस आणि गूळ मिसळून पिला होता का एवढं पातळ बाहेर आलंय. उसको भुलाने के लिए मैंने बॉटल का सहारा लिया। अच्छा, उसके बाद क्या हुआ? भाई अंदर बॉटल ही टूट गया। गाजर, मुली, काकडी, वाळूक, भेंडी, कारलं, दोडकं आपण हे भाजीसाठी वापरतो, पण ही हिच्या कामासाठी वापरतो. भाई अंदर बॉटल ही टूट गया। मला त्या बेवड्यांना सांगायचं आहे, तुम्ही पिलेली बॉटल ही फोडून टाकत जा. तुमच्या पिलेल्या बॉटलचा गलत उपयोग होतोय. आज मैंने अपने बॉयफ्रेंड को किस किया तो मैं प्रेग्नेंट हो गई, पर किस करने से तो प्रेग्नेंट नहीं होता है। फिर मुझे पता चला कि मेरे बॉयफ्रेंड का तो मुंह ही लोड़े जैसा। त्याचं तोंड त्याच्यासारखं तर तुझं तोंड कसं? कुच्ची सारखं. नाही, ते दोघं एका जागेवर आल्याशिवाय हे पॉसिबल नाही. त्याच्यामुळं म्हणलं. तर मित्रांनो, आजच्यासाठी फक्त आणि फक्त एवढंच. तर बाय.